प्रफुल्ल पटेलांनीही घेतली शरद पवारांची भेट। 12 मे रोजी तटकरे पटेलांची पवारांशी चर्चा। पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। नीटच्या परीक्षेतील घोटाळा प्रकरणी मास्टर माइंड पीव्ही कुलकर्णीला अटक। रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक असलेल्या कुलकर्णीनंच पुण्यात ट्युशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले प्रश्न। नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून 2 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीची आत्महत्या। दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातल्या विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल। परदेशी जाण्यावर कसलीही निर्बंध लादले नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा। परदेश प्रवासावर कसलाही टॅक्स लावण्याचा विचार नाही, असंही स्पष्टीकरण। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानंतर आता सरकारकडून निर्यात शुल्कामध्ये वाढ। पेट्रोल निर्यातीवरती प्रति लिटर 3 रुपये जादा शुल्क लावलं। डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यात शुल्कातही घट झाली। यूएईचा दौरा आटोपून पंतप्रधान नेदरलँडमध्ये दाखल। व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीवर होणार 2 देशात चर्चा। सेमीकंडक्टर संबंधीही करार होण्याची शक्यता। ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन होऊन 3.5 महिने झाले, पण विषय समित्यांचा पत्ताच नाही। भाजपनं नवी मुंबईत शिवसेनेला स्थान दिलं नसल्यानं शिवसेनेनं डाव खेळल्याची चर्चा। ठाणे महापालिकेत भाजप शिवसेनेमधला वाद चिघळला। शिवसेनेनं राष्ट्रगीताचा अवमान केल्याची भाजपची थेट पोलिसात तक्रार। आमसभेत 5 मिनिटात 235 ठराव मंजूर केल्यानं भाजप नाराज। सातारा गॅझेट लागू केलं नाही म्हणून मनोज जरांगे पुन्हा आंदोलन छेडणार। आज बैठक घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर करणार। महिन्याभरात सातारा गॅझेट लागू करण्याचं आश्वासन 8 महिन्यांनंतरही अपूर्णच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।